थांबा, ही रील 12वी झाल्यानंतर ज्या स्टुडंट्सला मेडिकल आणि इंजिनिअरिंग साठीच्या ऍडमिशन प्रोसेससाठी कसं ऍडमिशन घ्यायचं, कुठे घ्यायचं, कोणती ब्रँच निवडायची, कोणतं कॉलेज निवडायचं, फी किती, कमी मार्क्स आहेत, पुढे काय करायचं, विदेशात ऍडमिशन घ्यायची इच्छा आहे, असे प्रश्न पडले असतील तर ही रील शेवटपर्यंत बघा. तर हे गाईज, मी प्रजिता बुरुड. तर आपल्या मंचरमधील मागील 3 वर्षांपासून अशी एक ऍडमिशन काउन्सिलिंग म्हणजेच प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शनासाठी फॉर्च्यून एज्युकेशन गायडन्स अँड कन्सल्टन्सी आहे, जिथे 12वी झालेल्या स्टुडंट्सचे मेडिकल व इंजिनिअरिंगचे सर्व प्रश्न सॉल्व्ह करतात. आणि अगदी इथे गायडन्ससाठी मनोज भोजने सर, जे स्वतः मेकॅनिकल मधून PhD करत आहेत आणि जवळपास 11 वर्षांपासूनचा इंजिनिअरिंग शिकवण्याचा अनुभव आहे. आणि त्याचबरोबर शुभम पवार सर, जे मास्टर इन मेकॅनिकल इंजिनियर आहेत व 8 वर्षांहून अधिक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा अनुभव त्यांना आहे. आणि यांना भेट दिल्याच्या नंतर किंवा यांना ऑनलाईन जरी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुमच्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग व गाईड करतात. CET, JEE किंवा नीटच्या एक्झाम मध्ये मिळालेल्या स्कोर्सनुसार तुमच्या मुलाला योग्य कॉलेजला, योग्य शाखेला ऍडमिशनची प्रोसिजर, अगदी फॉर्म भरण्यापासून ते पूर्ण ऍडमिशनची प्रोसिजर होईपर्यंत सगळी हेल्प करतात. आणि मागील 3 वर्षात 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं त्यांच्या आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून यांनी दिलेले आहेत. आणि अगदी ट्रस्टेबल आहे. इंजिनिअरिंग मध्ये तर काउन्सिलिंग करतातच, पण मेडिकल फील्डमध्ये MBBS, BAMS, BHMS, BDS, BUMS, BSc, नर्सिंग इत्यादी सगळ्या कोर्सेससाठी ते प्रवेश प्रक्रियेचे प्रोसिजर करतात. आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर किंवा ऍड्रेसवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही.